चला मैदान मोकळं करा. आगामातून बाहेर चला, चला बाहेर बाहेर चला सगळे. आगामातून बाहेर चला सगळे. आता आगामातून बाहेर चला. सर्व कुस्ती प्रेमी आलेल्या सर्व मल्लांना विनंती, बॅरिगेट मध्ये आता कोणीच नसेल, फक्त मानाच्या 3 कुस्त्या आणि त्या ठिकाणी फक्त तुम्ही जावा. उगले सर तुम्ही 3 शेवटच्या कुस्त्या फायनल करा. पास करा हागा माता. शेवटच्या 3 कुस्त्या, मानाच्या 3 कुस्त्या आहेत. 11,000, 7,500 आणि 5,000. तुम्ही दोघं जरा ती कुस्ती ठरवून लावा. अहो बनकर सर, बनकर सर पंचांची मसलत त्या ठिकाणी चालू आहे. आमचे पंच अत्यंत दक्ष राज्यस्तरीय पंच आहेत आणि लांडगा पैलवान, तुम्हाला लांडगा पैलवान सूचना मिळाली, बसून घ्या. लांडगे पैलवान तुम्हाला सूचना मिळाली, बसून घ्या तुम्ही. अहो लांडगे शेवटच्या 3 कुस्त्या अद्याप बाकी आहेत. शेवटच्या 3 कुस्त्या होतील आणि मग या आगामीची सांगता होणार आहे. थोडंसं सहकार्य करा. कुस्ती शौकीनांनी सहकार्य केलेलंच आहे. या ठिकाणी कुस्ती शौकीनांना विनंती आहे की सहकार्य करा. शेवटच्या मानाच्या 3 कुस्त्या या ठिकाणी होणार. अंधार पडण्याच्या मार्गावर आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे. शेवटच्या 3 कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत. पंचांवर कुणी दबाव आणू नका, पंचांना त्रास कुणी देऊ नका. पंच सांगतील त्याच 3 कुस्त्या होणार आहेत. बाकीच्या बाजूला या. पंचांनी ते जे बापजांना मागे या. गावातला एकही माणूस आतमध्ये नको. इनाम इनाम सातपुते सर, इनाम 2,000 इनामाची ही कुस्ती सुरू होते आहे. या कुस्तीचा इनाम 2,000 रुपये आहे. आगामीची सांगता थोड्याच वेळात होणार आहे. सुंदर कुस्ती या ठिकाणी होते. फाऊल अजिबात स्वीकारला जाणार नाही. पंचांनी फाऊलकडे लक्ष द्यायचं आहे आणि सुंदर सुंदर डावपेचाने रंगलेली कुस्ती, सुरेख डाव या ठिकाणी पाहायला मिळतात. या कुस्तीमध्ये सुंदर कुस्ती आगारामध्ये चालू. 2,000 इनामाची ही कुस्ती. आमचे दोन्ही दक्ष पंच, राज्यस्तरीय पंच चंद्रकांत सातपुते सर आणि सुधाकर उगले सर, बाळू शिरोळे सर या कुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. सुंदर कुस्ती या ठिकाणी बघा. फाऊल करायचा नाहीये. फाऊल या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही याची दक्षता मल्लांनी घ्यायची आहे. सुरेख डावपेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुठला डाव फाऊल करायचा नाही. पंच फाऊल कडे लक्ष द्या. फाऊल होता कामा नये. फाऊल स्वीकारला जाणार नाही याची मल्लांनी दक्षता घ्यायची. आमचे दक्ष पंच आहेत कुस्तीवर नजर ठेवून.
कुस्ती आहे. आमचे दक्षपंच या ठिकाणी आहेत. सुधाकर उगले सर या ठिकाणी फाऊल दिलेला आहे. फाऊल करतो पैलवान. मी तेच सांगत आणि चितपट कुस्ती 2001 रुपये इनामाची ही कुस्ती चितपट झालेली आहे. चला बालाच्या 3 कुस्त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. चांगला पैलवान, आंधळे पैलवान आणि नाटके पैलवान यांना हात दिलेले असतील तेवढे 6 जण आतमध्ये थांबतील. बाकी बाहेर चला. चला चला मानाच्या कुस्त्या लागल्या. पूर्वी आस्थाला गेलेल्या आमदार पडण्याच्या मार्गावर 3ऱ्या नंबरची कुस्ती 5,000चा द्वितीय आहे आणि 5,000चा तृतीय पारितोषिक आहे. चाफा पशुहार यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. JK हेडचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आहे आणि हॉटेल मानस आणि ग्रीन पार्क यांचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. 6 पैलवान या ठिकाणी दिसतात. 3च शेवटच्या कुस्त्या आहेत आणि 6 पैलवान या ठिकाणी दिसतात. तृतीय क्रमांकाचा इनामाची कुस्ती 5,000 इनामाची कुस्ती 7,500 इनामाची ती कुस्ती 11,000 इनामाची ती कुस्ती आहे आणि 7,500 इनामाची ती कुस्ती आहे. बरोबर. चला बाकीचे बाहेर चला. 4 पंच बाजाराबाद हात वर करा. ही 3 नंबरची मानाची कुस्ती असेल. सर्व प्रेक्षकांना त्याचबरोबर पैलवानांना विनंती आहे. हा पैलवान डॉक्टर मयूर खांगळे नांदुर्की विरुद्ध शिवम तातोरे बाजाराबाद या ठिकाणी आपल्या खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय लहान भाऊ दगडू पाटील गुंजाळ हे ही मानाची कुस्ती लावत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या कुस्तीचं स्वागत करायचे आणि या कुस्तीला बक्षीस दिलेलं आहे. ग्रीन पार्क हॉटेल रुपये 5,001चं बक्षीस. ग्रीन पार्क हॉटेलचे मालक कुठे असतील त्यांनी कृपया इकडे यायचंय. हॉटेल मानस ही 5,000 रुपयाची कुस्ती आहे. ग्रीन पार्क हॉटेलचे मालक असतील त्यांनी कृपया इकडे यायचंय. सर करा. 5,001 आणि ट्रॉफी अशी या कुस्तीचं माना ठरलेली आहे आणि ही कुस्ती सुरुवात होते. राहता विरुद्ध कोपरगाव अशी ही कुस्ती आहे. नांदुर्की आणि बहादराबाद राहता विरुद्ध कोपरगाव अशी ही कुस्ती. 5,001 ट्रॉफी. 2 नंबरची कुस्तीच्या पैलवानाने तयार राहा. ही कुस्ती संपल्याबरोबर ती कुस्ती सुरू होईल. सूर्य अस्ताला गेले आमदार पडण्याच्या मार्गावर आहे. अजून 1 नंबरची कुस्ती होते. सुंदर कुस्तीचा नमुना या ठिकाणी तृतीय क्रमांकाची ही मानाची कुस्ती. ग्रीन पार्क आणि हॉटेल मानस यांनी या कुस्तीचं प्रायोजक स्वीकारलेलं आहे. 5,001 आणि ट्रॉफी असं या कुस्तीचं स्वरूप आहे आणि सुंदर कुस्ती. वा सुरेख डाव या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दोन्ही मल्ल तयार आहेत. सुंदर कुस्ती. नांदुर्कीच्या पैलवानाचा डाव या ठिकाणी परतून लावण्यामध्ये बहादराबादचा पैलवान यशस्वी झालेला आहे. आमचे पंच सुधाकर उगले सर राज्यस्तरीय पंच आहेत. त्याचबरोबर आमचे दुसरे पंच सुरेख कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर नावाने रंगलेली ही कुस्ती. सुरेख कुस्ती. कब्जा घेतला नांदुर्कीच्या पैलवानावर बहादराबादच्या पैलवानाने. नांदुर्कीच्या पैलवानावर बहादराबादच्या पैलवानाने कब्जा घेतलेला आहे. जर चला आतमध्ये घ्या. पंचांनी कुस्ती आतमध्ये घेतलेली आहे आणि सुंदर कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते. तृतीय क्रमांकाची ही कुस्ती. 5,001 ट्रॉफी. हॉटेल मानस आणि ग्रीन पार्क यांनी हा इनाम ठेवलेला आहे. सुंदर धावपट्टीने रंगलेली ही कुस्ती. सुरेख कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते. तृतीय क्रमांकाचं मानांकन असणारी ही कुस्ती प्रायोजक स्वीकारलंय आणि सुरेख कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर डाव या ठिकाणी टाकला जातोय. नांदुर्की राहता आणि बहादराबाद कोपरगाव या 2 मल्लांमध्ये ही
तृतीय क्रमांकाची कुस्ती 5,000 रुपये एक आणि ट्रॉफी असं या कुस्तीचं प्रायोजक कोच स्वीकारलेलं आहे. ग्रीन पार्क आणि हॉटेल मानस यांनी हे प्रायोजक कोच स्वीकारलेलं आहे आणि सुंदर कुस्ती या ठिकाणी आपल्या सर्व कुस्ती शौकीनांना पाहायला मिळते. खंडोबा देवस्थान ट्रस्टचा हा रंगलेला हगामा तृतीय क्रमांकाची मानांकाची कुस्ती. अरे वा, सुंदर, वा रे वा, सुरेख कुस्ती. आणि आता मात्र पैलवान कब्जा घेतोय. नांदुर्कीचा पैलवान या ठिकाणी कब्जा घेतोय कुस्तीवर. वाजंत्री अगदी जोरदार या ठिकाणी वाजवत आहेत. अगदी हगामा शिगेला पोहोचलेला आहे. तृतीय क्रमांकाचा हा कुस्तीचा मानाची कुस्ती आहे. तृतीय क्रमांकाची हॉटेल मानस ग्रीन पार्क यांनी या कुस्तीचं प्रायोजक स्वीकारलेला आहे. 5,000 रुपये एक आणि ट्रॉफी असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या हंगामामध्ये ही तृतीय क्रमांकाची कुस्ती या ठिकाणी खेळवली जाते आहे. सहाय्यक पंच म्हणून भटकर सर आणि बाळू शिरोळे सर या ठिकाणी आहेत. कुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. वेळा अधिकारीच्या भूमिकेमध्ये आमचे बनकर सर या ठिकाणी आहेत. वेळा अधिकारी म्हणून बनकर सर या कुस्तीचं काम पाहत आहेत. सहाय्यक पंच म्हणून बाळू शिरोळे सर आहेत. तर कुस्तीचे मेन पंच म्हणून सुधाकर अटले सर आणि चंद्रकांत सातपुते सर या कुस्तीचं त्यांच्या निगराणीखाली ही कुस्ती या ठिकाणी पार पडत आहे. नागपूरचा पैलवान या ठिकाणी लढतमध्ये भाद्राबादच्या पैलवानाला राहता तालुका आणि कोपरगाव तालुक्यातील निगराणी बनलं. पुन्हा रंगलेली कुस्ती आहे. बघूया कोणत्या डाव टाकून पैलवान या ठिकाणी चित्रणारी सुंदर कुस्ती झालेली नाही. पुन्हा एकदा नांदुर्की आणि भाद्राबाद, राहता आणि कोपरगाव या दोन मल्लांमध्ये रंगलेला हा अटीतटीची ही कुस्ती, अटीतटीचा हा सामना. सुरेख कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. सांगवे पैलवान नांदुर्की आणि मयूर कासोरे पैलवान भाद्राबाद सुरेख धमाका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर कुस्ती या ठिकाणी दोन मल्लांमध्ये कोपरगावचा पैलवान आणि राहत्याचा पैलवान. नांदुर्की आणि भाद्राबाद गावाचं नाव मात्र रोशन करणारे दिसतात दोन्ही पैलवान. पुन्हा बॅरिकेडचा टच झाल्यानंतर फाऊल दिला जाईल. सातपुते सर देत आहेत. राज्यस्तरीय पंच आहेत सातपुते सर. आणि पुन्हा एकदा खरी ही कुस्ती या ठिकाणी सुरू होते. सुंदर कुस्ती. अजून दोन कुस्त्या या ठिकाणी मानाच्या बाकी आहेत. द्वितीय क्रमांकाने प्रथम क्रमांकाची कुस्ती बाकी आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती आगाम्यामध्ये सुरू आहे. 5,000 रुपये एक आणि ट्रॉफी आणि त्यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जात आहे. देवस्थान खंडोबा देवस्थान ट्रस्ट यात्रेच्या निमित्ताने हा हंगामा या ठिकाणी रंगलेला आहे. शिगेला पोहोचलेले आहे आणि शेवटच्या 3 कुस्त्यांमध्ये ही तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठीची ही कुस्ती. दोन्ही मधलं आपली तोड आहेत, तुल्यबळ आहेत. कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुंदर डाव पेचाने रंगलेली. बघूया काय होतंय. आणि चित्तर कुस्ती कासोरा पैलवान कोपरगावचा पैलवान डॉक्टर सांगळे नांदुर्कीचे पैलवान मयूर सांगळे नांदुर्की तालुका राहता. चला बक्षीस शेवट द्यायचे आहेत. चला द्वितीय क्रमांकाची कुस्ती लावून द्या. कुस्तीचं इनाम 7,500 जीके वेट यांच्या वतीने या ठिकाणी तृतीय क्रमांकाची कुस्ती पार पडलेली आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती डॉक्टर मयूर सांगळे यांनी जिंकलेली आहे. सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या वतीने त्यांचं अभिनंदन. 2 नंबरची जी कुस्ती आहे अजित आंधळे खळी पिंपरी, त्याचबरोबर महेश उतळे जंगली महाराज आश्रम, ही जी कुस्ती आहे ही 7,500 रुपयाची कुस्ती आहे. आणि या कुस्तीसाठी इनाम दिलेला आहे जीके व्हेट पशु औषधालय संगमनेर यांच्याकडून 7,500 रुपयाचा इनाम दिलेला आहे. आणि ही कुस्ती अतिशय चांगल्या प्रकारची व्हावी या ठिकाणी खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष राजभाऊ पाटील गुंजाळ हे या ठिकाणी कुस्ती लावत आहे. धन्यवाद. डॉक्टर प्रमोद पावसे
या ठिकाणी कुस्ती सुरू होते आहे. द्वितीय क्रमांकाची मानाची कुस्ती 7500 आणि ट्रॉफी 7500 आणि ट्रॉफी या कुस्तीसाठीचा इनाम द्वितीय क्रमांकाची ही कुस्ती आहे. तालुका संगमनेर आणि जंगली महाराज तालुका कोपरगाव. संगमनेर आणि कोपरगाव मध्ये ही कुस्तीचं द्वंद्व या ठिकाणी रंगलेलं आहे. संगमनेरचे पैलवान लढत देत आहेत कोपरगावच्या पैलवानाला. खली पिंपरीचे हे पैलवान जंगली महाराज आश्रम कोकमठाण, जंगली महाराज आश्रम कोकमठाण कोपरगाव आणि खली पिंपरी संगमनेर आणि कोपरगाव या दोन मल्लांमध्ये खऱ्या अर्थानं रंगलेली कुस्ती. आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी हे मल्ल झुंजत आहेत. आपल्या तालुक्याचं नाव रोशन करण्यासाठी हे मल्ल लढत देत आहेत. सुरेख कुस्ती आहे आणि सुंदर कुस्ती या ठिकाणी रंगलेली आहे. कोपरगावच्या पैलवानांनी कुस्तीवरती कब्जा घेतलेला आहे आणि बघूया ही रंगलेली कुस्ती. द्वितीय क्रमांकासाठी जीके हेट यांच्याकडनं 7500 रुपये आणि ट्रॉफी असं या आणि फेटा अशी जी रंगलेली कुस्ती आहे. द्वितीय क्रमांकाची ही कुस्ती आहे. जीके हेट यांच्याकडनं प्रायोजक हे स्वीकारलेलं आहे. आणि आता मात्र सुरेख रंगलेली ही कुस्ती बघूया. सुंदर डाव या ठिकाणी टाकलेला आहे आणि काहीसा कोकमठाणचा पैलवान या ठिकाणी अडचणीत आणि संगमनेरच्या पैलवानाने खली पिंपरीच्या पैलवानाने कोकमठाणच्या पैलवान सर नाव द्या एकदा. दोन्ही पैलवानांचं नाव द्या. लांडगे मानाची शेवटची कुस्ती या ठिकाणी डॉक्टर पावसे आणि गावचे पोलीस पाटील यांच्या हस्ते लावली जात आहे. शुभम लांडगे वडगाव लांडगा संगमनेर महाराष्ट्र केसरी आणि वैभव श्रीराम पानोडी आणि शुभम लांडगे वडगाव लांडगा तालुका संगमनेर दोन्ही संगमनेरचे पैलवान आहेत. वैभव श्रीराम पानोडीचा हा पैलवान आहे आणि श्रीराम पानोडी दोन्ही आपल्या तालुक्याचे. शेवटची कुस्ती आहे लावली जाते आहे. खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या या रंगलेल्या हंगामामधील ही शेवटची कुस्ती. जाफा पशुखाद्य यांनी हे प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. 1000 रुपये कुस्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. पानोडीचा पैलवान लढत होतो मागील वर्षाचा विजेता पैलवान वैभव लागलेला आणि ही आता कुस्ती होणार. यात मात्र सांगता राहू मानाची कुस्ती 11000 रुपये ट्रॉफी आणि फेटा. सुंदर कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मानाची कुस्ती आहे आणि शुभम लांडगे विरुद्ध वैभव श्रीराम पानोडीचा हा पैलवान या ठिकाणी लढत होतोय वडगाव लांडगाच्या पैलवानाला. आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी मल्ल जोडत आहे आणि आता मात्र पानोडीचा पैलवान काहीसा आक्रमक खेळ करताना या ठिकाणी दिसतोय. महाराष्ट्र केसरी वैभव लांडगे वडगाव लांडगाचा हा पैलवान मागील वर्षाचा विजेता आहे आणि वैभव श्रीराम माननीय सुधाकर ओगले सर, चंद्रकांत सातपुते सर, त्याचबरोबर बनकर सर आणि बाळू सुरळे सर या कुस्तीवरती लक्ष ठेवून आहेत. क्रीडा अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये आहे आमचे बनकर सर मानाची कुस्ती वैभव लांडगा वडगाव लांडगा महाराष्ट्र केसरी यांनी जिंकलेली आहे. खंडोबा देवस्थान ट्रस्टचा आगामीची सांगता या ठिकाणी होता पारितोषिक वितरण होणार आहे. लांडगे वडगाव लांडग्याच्या पैलवानाने मिळवला. या वर्षाचा देवगड केसरी ठरला वैभव लांडगे मागील वर्षाचाच विजेता याही वर्षी विजेता ठरलेला आहे. आपल्याच तालुक्यातील दोन पैलवान वैभव श्रीराम विरुद्ध शुभम लांडगे या दोन पैलवानांमध्ये मानाची 11000 रुपये इनामाची कुस्ती की जी या कुस्तीचा इनाम जाफा पशुखाद्य यांनी प्रायोजकत्व स्वीकारून ही कुस्तीचा इनाम ठेवलेला होता. तो कुस्ती जिंकण्याचा मान जो जातोय तो शुभम लांडगे वडगाव लांडगा देवगड केसरी ठरलेले आहेत. पाऊस सुरू आहे सर
आणि तृतीय क्रमांकाचे पैलवान सांगळे आहेत, तर प्रथम क्रमांकाचे पैलवान लांडगे आहेत. कृपया पुढे या ठिकाणी सांगळ्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. डॉक्टर मयूर सांगळे यांचा सन्मान, द्वितीय क्रमांक 7,501 रुपया आणि ट्रॉफी आणि फेटा घेऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी. नंबर 1 शुभम लांडगे, वडगाव लांडगेचा हा पैलवान, तृतीय क्रमांकाचा हा पैलवान या ठिकाणी सन्मानित केला जातो आहे. शुभम लांडगे, वडगाव लांडगा, देवगड केसरी मल्लाई आपल्या शेवटी गावचे आगामीचे विजेते आहेत शुभम लांडगे. समोर बघा, आम्हा 2 मिनिटं हात नका मध्ये. बोला सदानंदाचा. ठीक आहे, मीडियाला देण्यासाठी या ठिकाणी फोटो घेतला जाणार आहे. सर्वांनी इकडे या. हॅलो, ओके, चला पैलवान आणि पंच इकडे, टेलरकडे या. पैलवान आणि पंच. चला डॉक्टर, चला तिन्ही विनर जा त्याच्यावर. पंच जा. चला शेवटच्या मानाच्या इतका टॉप लागला. कुस्त्या पाहू राहिलोय, येऊ राहिलोय. या यात्रेचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे कुस्ती हंगामा आणि या कुस्ती हंगामाचं नियोजन जे पंच आहेत त्या पंचांनी अतिशय सुंदर त्या पंचांमध्ये धनगर सर आहेत, उगले सर आहेत, सातपुते सर आहेत, श्रीराम सर आहेत, यशवंत गोसावी सर आहेत. या सर्व सरांनी अतिशय सुंदर असं प्रेमाने सर यांनी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर देवगड देवस्थान ट्रस्ट सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त, त्याचबरोबर देवगड यात्रा कमिटी या सर्वांनी, त्याचबरोबर ग्रामस्थ या सर्वांनी या आगामाचं नियोजन अतिशय सुंदर असं पार पाडलेलं आहे. या आगामासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय सुंदर असे पंच या ठिकाणी उपस्थित झाले, त्याचबरोबर सुंदर पैलवान या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यामध्ये 3 नंबरची जी कुस्ती आहे ती डॉक्टर मयूर सांगळे नांदुरकी यांची शिवम पाचोरे, बहादराबाद ग्रीन पार्क हॉटेल यांनी त्या कुस्तीचा 5,000 रुपये बक्षीस दिलेलं आहे. मी ग्रीन पार्क हॉटेल, मानस हॉटेलचे मालक असतील यांचा या ठिकाणी आभार मानेल. आणि 3 नंबरची जी 5,000ची मानाची कुस्ती आहे, शाल, श्रीफळ, फेटा आणि ट्रॉफी ही डॉक्टर मयूर सांगळे यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कृपया हात करून आपण वर करायचे. त्यानंतर 2 नंबरची मानाची कुस्ती आहे अजित आंधळे, आपले खडी पिंपरीचे पैलवान आहेत. यांची कुस्ती महेश उतळे, जंगली महाराज आश्रम यांच्या बरोबर लावण्यात आलेले आहे. आणि या कुस्तीचं बक्षीस 7,500 रुपये जीके व्हॅट पशु औषधालय संगमनेर यांनी रुपये 7,500 बक्षीस या ठिकाणी दुसऱ्या कुस्तीसाठी दिलेलं आहे. शाल, ट्रॉफी, मानाची, त्यानंतर फेटा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याबरोबर 7,500 रुपयाचं बक्षीस अजित आंधळे यांना या ठिकाणी देण्यात आलेले, त्यांचं सर्वोच्च वतीने हार्दिक अभिनंदन. त्यानंतर शेवटची जी कुस्ती आहे मानाची, रुपये 11,000 जाफा पशु खाद्य यांच्याकडून रुपये 11,000ची ही मानाची कुस्ती लावण्यात आलेली आहे. आणि 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मानाच्या कुस्तीला देण्यात आलेली आहे. आणि ही कुस्ती शुभम लांडगे, वडगाव लांडगा, महाराष्ट्र केसरी, शुभम लांडगे, वडगाव लांडगा, महाराष्ट्र केसरी आणि वैभव श्रीराम ही पानोडी येथील हे पैलवान आहेत, यांची कुस्ती लागली. आणि त्यामध्ये महाराष्ट्र केसरी शुभम लांडगे, वडगाव लांडगा यांना प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. मी संपूर्ण गावच्या वतीनं, त्याचबरोबर सर्व देवस्थान ट्रस्ट असतील, ग्रामस्थ असतील, यात्रा कमिटी असतील, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी 3 पैलवानांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या कुस्तीसाठी जाफा पशु खाद्य यांनी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे, त्यांचे आभार मानतो.
त्याचबरोबर हे 5 पंच आहे, या पंचांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं आणि खूप सुंदर कुस्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं. विशेष म्हणजे आपल्या परिसरातील जे हे असतील त्यांनी या कुस्त्या पाहिल्या असतील, कुस्ती इच्छुक त्यांनी या कुस्त्या पाहिलं. खूप सुंदर असं त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्यामध्ये यात्रा कमिटी असेल, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, सर्व ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो. थांबतो.